अफगाणिस्तान विरुद्ध जेव्हा जेव्हा सामना असतो तेव्हा एक प्रसंग मला नेहमी आठवतो, ते म्हणजे पहिल्या कसोटी सामन्याचा सराव चालू होता आणि त्यावेळेला अफगाणिस्तानच्या एका खेळाडू पॅड न बांधता सराव करत होता। त्याच्या पायावरती नडगीवरती रपकन बॉल लागला आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुद्धा आयुष्यात कधीतरी जखम झाली असेल, बॉल लागला असेल, काठी लागली असेल नडगीवर, आपण दुसऱ्या क्षणाला खाली उतरतो आणि त्या नडगीवरनं हात फिरवायला लागतो। तो खेळाडू रपकन बॉल क्रिकेटचा दगडासारखा लागून सुद्धा एक कण हल्ला नाही। प्रैक्टिस नंतर जेव्हा मी त्याला विचारलं, खान साहब आपको बॉल लगी, आपने देखा भी नहीं? तो म्हणला कौन सी बॉल? मी म्हणलं प्रैक्टिस के दरम्यान। तर तो हसायला लागला। तो म्हणला इधर आओ आप, असं म्हणून तो म्हणला बॉल कौन से पैर पे लगी? मी म्हणलं डाव्या पायावर। त्यांनी उजव्या पायावरची जी त्याची ट्राउजर होती ती वर केली आणि त्यांनी मला एक जखम दाखवली। तो म्हणला यहाँ गोली लगी है बॉल की, आप क्या बात कर रहे हो? ही गोष्ट मी तुम्हाला एवढ्याकरता सांगतोय की अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं सर्वात मोठं काय म्हणतात त्याला गुण कुठला असेल तर तो आहे लढवय्येपणा आणि दुसरा गुण आहे त्यांच्याकडे असलेला उत्कृष्ट फिरकीचा मारा। या दोन गुणांच्या जोरावरती अफगाणिस्तान संघ सुपर 8मध्ये येऊन पोचलेला आहे आणि आता त्यांनी भारतासमोर आव्हान उभं केलेलं आहे। सुपर 8च्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा अफगाणिस्तान विरुद्ध हे होणारे क्रिकेटचं युद्ध होणार आहे आणि याच्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे। सूर्यकुमार यादव स्पष्ट म्हणालेला आहे की त्यांच्या फिरकीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत। रोहित शर्मा म्हणालेला आहे की अमेरिकेतल्या विकेट, अमेरिकेतलं आउटफील्ड हे खराब होतं, त्या मानाने बार्बाडोस म्हणा, वेस्ट इंडिजमधल्या खेळाचा आम्हाला अनुभव आहे, इथल्या परिस्थितीचा अनुभव आहे, इथल्या विकेटचा अंदाज आहे, त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धचा सामना खेळायला आम्ही सज्ज आहोत। या भाषेमध्ये भारतीय संघाने आत्मविश्वास दाखवलेला आहे। अर्थातच अफगाणिस्तान संघ उगाच सुपर 8मध्ये आलेला नाही आहे, त्यांनी मोठी शिकार केली होती न्यूझीलंडची आणि म्हणून ते सुपर 8मध्ये आलेले आहेत। भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तानला कमी लेखणार नाही। त्यांचं T20 क्रिकेटमधली ताकद ही त्यांना माहिती आहे, कारण त्यांच्यातले खूप जवळजवळ 4-5 खेळाडू हे IPLमध्ये सुद्धा खेळतात। T20 क्रिकेट त्यांच्यासाठी नवखं नाही आहे। एकीकडे त्यांच्याकडे अनुभवी प्लेयर आहेत, राशिद खान जो ग्लोबल सुपरस्टार आहे T20चा, आणि त्याचबरोबर मोहम्मद नबी आणि सोबतीला तरुण खेळाडू आहेत, जदरानसारखा खेळाडू आहे, नवीन उल हकसारखा खेळाडू आहे, मोहम्मद नूरसारखा खेळाडू आहे। ते खेळाडू भारतासमोर आव्हान निर्माण करणार आहेत। ते आव्हान पेलायला भारतीय संघ नक्कीच सज्ज आहे। झाला तर एक बदल होऊ शकतो, कुलदीप यादवच्या समावेशाचा विचार केला जाऊ शकतो। बाकी काही भारतीय संघात बदल होईल असं मला वाटत नाही। सुनंदन लेले, ABP माझा, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।